श्री कल्पतरू दत्त मंदिर आदर्शनगर कृष्णनगर येथे श्री दत्त जयंती निमित्त भव्य पालखी सोहळा संपन्न. विविध कार्यक्रमांचे आयोजन. धुळे शहरातील देवपूर परिसरातील श्री कल्पतरू दत्त मंदिर आदर्शनगर कृषी कॉलनी येथे दरवर्षी सालाबादाप्रमाणे श्री दत्त जयंती निमित्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतो. सदरचे हे 17वे वर्ष असून अतिशय उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते, ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी दिनांक 8 ते 14 डिसेंबर गुरुचरित्र पारायण घेण्यात आले. तदनंतर 13 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत सौ रेवती पागे यांचे प्रवचन झाले. तदनंतर सलग तिसऱ्या दिवशी 13 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9 ते 10:30 वाजेपर्यंत इंजिनियर वासू आबा पवार यांचा भक्ती संगीत कार्यक्रम पार पडला. 14 डिसेंबर 2024 रोजी सौ जागृती महाजन धुळे यांचे वारकरी भजन महिला सांप्रदायिक भजनी मंडळ यांच्या वतीने भजन सादर करण्यात आले. तर दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी श्री गुरुदत्त महाराज अभिषेक सोहळा, सकाळी 7 वाजता पादुका पूजन व पालखी सोहळा, सकाळी 8 वाजता संपूर्ण परिसरातून भव्य अशी मिरवणूक डीजेच्या तालावर नाचत गाजत पालखी सोहळा पार पडला. तर सकाळी श्री राजश्री सेलकर यांचे भजन पार पडले. दत्त जयंती सोहळा 12:30 वाजता आरती पार पडली. रात्री हपप मंदार शास्त्री जोशी नाशिक यांचे कीर्तन पार पडले. तर दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी भव्य भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याचा देखील लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन या ठिकाणी श्री कल्पतरू दत्त मंदिर आदर्शनगर कृषी कॉलनीच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मनीष दात्रक, सचिव संदीप कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, छोटूभाऊ छिंत्रे, प्रसाद भाऊ, विजय सोनवणे, प्रिया कोंडे, अशोक बदाने, चौधरी सर, सुधीर पाटील, बापू चौधरी, पाटील दादा, गोपाल देशपांडे, दिनेश शिंदे, बावा पवार, समीर चंदात्रे सुर्वे, आकाश ठाकूर, दिनेश पवार, रितेश चौधरी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते. Thank you.
गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज कल्पतरू दत्त मंदिर येथे 8 दिवसापासून रोज पारायण आणि विविध रीतीने कार्यक्रम चालू आहेत. आज पालखीचा सोहळा हा अत्यंत मोठ्या प्रमाणात पूर्ण एरियामध्ये रांगोळीचं काढले गेलेलं असतात आणि पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये पालखी सोहळा होत असतो. कृषी कॉलनी कल्पतरू दत्त मंदिर कृषी कॉलनी त्यातील नागरिक आणि इतर लोक सगळे यामध्ये सहभाग नोंदवत असतात आणि आज पालखी सोहळा त्याच्यानंतर 12 वाजता जन्म सोहळा होणार आहे आणि उद्या सर्व कॉलनीतल्यांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन केलं आहे. तर मी आपल्याला विनंती करतो सर्वांना या माध्यमातून की सर्वांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. श्री गुरुदेव.